आहे। भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अर्थात IIT मुंबईच्या 64व्या दीक्षांत समारंभ आणि विभागीय पदवी प्रदान समारंभाला आजपासून सुरुवात झाली। यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत IIT मुंबईच्या संचालकांनी संस्थेच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती दिली। यावर्षीच्या विभागीय पदवी प्रदान समारंभात 3042 विद्यार्थ्यांना एकूण 3333 पदव्या प्रदान करण्यात येत आहेत। यामध्ये 1663 पदवी, 1319 पदव्युत्तर आणि 351 PhD पदव्यांचा समावेश आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षात IIT मुंबईनं PhD पदव्यांच्या बाबतीतही नवा उच्चांक नोंदवला आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकूण 620 PhD पदव्या प्रदान करण्यात आल्या। हा संस्थेच्या इतिहासातील PhD पदव्यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे। यंदाच्या विभागीय पदवी प्रदान समारंभात विविध शाखांमधील MTech, MSc आणि MBA तसंच PhD सह विविध अभ्यासक्रमांच्या पदव्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या। 22 आणि 23 ऑगस्ट 2026 असे 2 दिवस हे विभागीय पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आले आहेत। IIT मुंबईच्या संचालकांनी संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील वाढत्या योगदानावरही यावेळी प्रकाश टाकला। सोबतच या समारंभात IIT मुंबईचे माजी विद्यार्थी पद्मश्री प्राध्यापक जुझर M वासी आणि पद्मश्री शशी शेखर वेंपती यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। देशाच्या सीमे